या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल निर्मलकुमार फडकुले सभागृह इथं आयोजित शोकसभेत शोकाकुल वातावरणात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. राजकीय, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजितदादांबद्दलच्या आठवणी सांगताना त्यांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला आणि जनसेवेतील योगदानाला भावपूर्ण शब्दात अभिवादन केलं. कुठल्याही कानाकोपऱ्याचा व्यक्ती त्यांच्याकडे जावं आणि त्यांनी काम केलं ना असं कधी झालेलं नाही. प्रत्येकाला एकच अपेक्षा आहे की आपला माणूस म्हणजे दादा, आणि दादाकडे गेल्यानंतर काम होणार हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. आता प्रत्येकाने कोणाकडचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांचा मिनिट आणि मिनिट प्रोग्राम ठरलेले असणार. प्रत्येक मिनिटाला ते लोकांसाठी जगत होते. आज मनाला खूप यातना होतात की अनेक गोष्टी होत्या दादांच्या मनातल्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, आणि आमचा आधार आमचा विठ्ठल गेला. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. एवढं सांगू इच्छितो की दादासारखा माणूस होणं शक्य नाही. दादा हा महाराष्ट्राचा दादा होता. त्यांच्या कामाची शैली संपूर्ण तरुणांना आकर्षित करणारी होती. अनेक तरुण राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या जाण्यानं पोरके झाले. या अशा एका कठोर निर्णय घेणाऱ्या आणि हसत हसत मृत्यूला कवटाळलेल्या अशा नेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, सोलापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांच्या वतीनं, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर महानगर शाखेच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा पद्धतीनं स्पष्ट सांगणार हा दादाच असू शकतात. दुसरं मला असं कोणी भेटलं नाही, आणि म्हणून तेच मला सातत्यानं मागले. एका कामानिमित्त, कारखान्याच्या कामानिमित्त मी त्या ठिकाणी पुण्याला गेलो होतो, आणि त्यातली त्याची समयसूचकता एवढी फास्ट होती की थोडं प्रोटोकॉल सोडून माझे एवढी माझ्या बाजूला बसलेले. बोलता बोलता त्यांच्या ते लक्षात आलं. ताबडतोब त्यांनी बोमडीला सूचना दिल्या, आम्ही चेअरमनशी बोलतो बाहेर. अशा पद्धतीनं त्यासमोर 100 लोक होते, परंतु त्याचं काही त्यांनी मला इजामा कळला नाही. ते फटकन त्या ठिकाणी स्पष्ट अशा पद्धतीने होते. अनेक कामानिमित्त, कारखान्याचे काम असू दे, त्याच्या कामासोबत असू दे, सकाळी 8ला म्हणजे मंत्रालयात त्या ठिकाणी ते हजर असत. अनेक वेळा माझा असा प्रसंग आला की त्या ठिकाणी अजून आम्ही मंत्रालय गेलो असताना PA चे फोन यायचे, दादा इथे येऊन बसले, तुम्हाला विचारावं लागेल. अशा पद्धतीचं काम करणारा हा अतिशय वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा पाळणारा हा नेता आज आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेलाय. सोलापूरवर त्याचं विशेष अशा पद्धतीचं प्रेम होतं, आणि ते वेळोवेळी आमच्या समोर व्यक्तही करत. परंतु आज त्यांच्या या ठिकाणचा जो काही विकास व्हायला पाहिजे होता त्यापासून आपण पोरके झालो. अतिशय निष्ठेने काम करणाऱ्या या राज्याचं नेतृत्व आपलं हरवलंय. मी अतिशय जास्त बोलणार नाही, परंतु एक निश्चितपणे सांगेल, शेवटची भेट माझी त्यांची महाराष्ट्र खो खो असोसिएशनचं निवडणूक होती. आम्हाला पहिलं वाटलं की दादा सहज ते निवडून येतील, कारण 60 सदस्य होते त्याच्यात, आणि परत त्या निवडणुकीला राजकीय रंगाला आमचे 52 सदस्य होते. 52 असताना दादाचा फोन आला, महेश तुमच्या सोलापूरचे 2 आहेत वोटर्स, त्यांना घेऊन ये. आणि त्यातल्या एकाला घेऊन मी गेलो.
त्यावेळी त्यांच्याशी शेवटची भेट झाली 10-12 मिनिटाची. त्यावेळेस ते मी सेन्सिटिव्ह झालो होतो की दादा आपण मतदाराला आपण आपल्या बरोबर घेऊ, कुठेतरी एका हॉटेलात ठेवू. तर दादाने स्पष्टपणे सांगितलं की आपण हे क्रीडा क्षेत्रासाठी करतोय, यातनं कुठलं सत्ता मिळवण्याचं कारण नाही आणि आपल्याला हे काही गरज नाही. फार काय होईल, माझा पराभव होईल. आणि दादाने स्पष्टपणे सांगितलं आणि शेवटपर्यंत काही म्हणजे माझ्या मताला म्हणले तू जास्तीचं काळजी करतो, तसलं काय काळजी करू नको. राजकारण आपल्या ठिकाणी, आपण क्रीडा क्षेत्रात काम करतोय, क्रीडा क्षेत्र पूर्ण राजकारण विरहित असलं पाहिजे. जे काय व्हायचं ते होऊ दे, परंतु दादानी कुठलीही तडजोड न करता त्या निवडणुकीला ते समोर गेले, ते अध्यक्षही झाले. दादा हे प्रशासनावर पकड असलेलं नेतृत्व होतं, शब्दाचा पक्का होता, दिलेला शब्द कधीही दादा पडू देत नव्हते. कार्यकर्त्यांचा सन्मान राखणं आणि कामासाठी वाघ म्हणून असलेला नेता होता. असा हा नेता आपण सर्वांनी 28/1 त्यांचं दुर्दैवी निधन झालं. ती निधन झालेलं खरोखर मला विश्वासच बसत नाही की बाबा ती घटना घडलेली आहे का, परंतु आज प्रत्यक्षात ती घटना घडून गेलेली आहे. असा हा मोठ्या मनाचा नेता पुन्हा सोलापूरमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये पुन्हा जन्माला येईल का नाही असं माझ्या मनात स्वतःचं साशंकता आहे. त्या दादांचं बारामतीपासूनचा विकास असेल, पुण्यापर्यंतचा विकास असेल, महाराष्ट्र राज्याचा विकास असेल, हा सर्व विकास दादाने त्याच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीमध्ये केलेला आहे. असा दादा पुन्हा होणे नाही. त्या दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. दादांचा त्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी ज्या वेळेला समजली, ती निधनाची बातमी ऐकून काय सुचतच नव्हतं मुळात. त्या दिवशीच बारामतीला मी, माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही हॉस्पिटलला विद्या प्रतिष्ठानच्या ठिकाणी अनेकांची भेट झाली. परंतु ज्या पद्धतीने ही घटना घडली, दादाचं जाणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येईल अशा पद्धतीचा दादाचा मृत्यू झाला. नवी मुंबई या शहरांमध्ये प्रचंड योगदान असलेले असे खूप कमी नेते भारतात, की अशी असंख्य शहरं बसवली, लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. सगळ्यात मोठं म्हणजे आपला जिल्हा म्हणजे साखर कारखान्याची बंदर आहे. या लोकांवर एवढं मोठं कोसळलंय, विचारू नका. कारखानदाराशी मी बोललो 2-3. आता कोण आमच्या गावाला ऐकलंच कोण नाही. महाराष्ट्राचा मुंबई मधला ग्रामीण चेहरा हरवलाय. ज्या ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय देणारं मंत्रालयातलं हक्काचं धान होतं ते नष्ट झालंय. ते माझा अजितदादा. मी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं या नेत्याला चिरशांती मिळो, शांती मिळो आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ. अजितदादा गेले त्यानंतर आपण सगळ्यांनी अजितदादाचा विचार आणि वारसा घेऊन अजितदादांचा पक्ष किंवा अजितदादाचा विचार जर पुढे घेऊन गेलो, तीच खऱ्या अर्थाने अजितदादांना आदरांजली ठरेल असं मला वाटतं. मी माझ्या स्वराज्य संग्राम पक्षाच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. मी सातत्यानं मी आपल्या अध्यक्षांना मी पवारसाहेबांनाही म्हणलो होतो की दादाचं भाषण एक प्रकारे वेगळंच असणार, की सर्वसामान्य माणसाने त्यांना समोर बसून हात मारले तरी त्याला उत्तर देण्याचं ज्याच्यामध्ये बळ होतं असं हे दादा. आणि मी गाडीतनं जात असताना येत असताना कधी त्यांचं क्लिप असू द्या किंवा त्यांचे भाषण सातत्यानं ऐकू वाटणार असं, आणि त्याच्यात एक प्रेरणा माणसाला मिळत होते, एक ऊर्जा मिळत होतं. असे दादा आज आपल्यात नाही आहेत, पण दादाची स्मृती तुमच्या आमच्या आयुष्यभर आपल्या मनामध्ये राहणार आहे. या शोकसभेस आमदार विजयकुमार देशमुख, रोहिणी तडवळकर, धर्मराज काणादी, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड, महेश गादेकर, जनार्दन कारंपुरी, पुरुषोत्तम बर्डे, चंद्रकांत दायमा, भारत जाधव, सुधीर खरटमल, संतोष पवार, राजन जाधव, चेतन नरोटे, अमोल शिंदे, अजय दासरी, गणेश वानकर, माऊली पवार, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, तौफिक शेख, मनोहर सपाटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.